अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तो, स्वागत आहे तुमचं आपल्या भक्तिमय चॅनलवर. स्वामी भक्त हो, सकाळी डोळे उघडताच स्वतःशी म्हणा, आज मी सुखाचे, यशाचं योग, कर्माचे, प्रेमाचे आणि शुभेच्छाची, शांतीची निवड करत आहे. आजचा माझा दिवस माझ्यासाठी आनंददायी असणार आहे. आजवर तुम्हाला जे प्राप्त झाले त्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही सुखी होण्याची इच्छा हृदयापासून करा. तीव्र उत्कंठ इच्छा शिवाय काही पदरी पडत नाही. इच्छा म्हणजे कल्पनेचे व श्रद्धेचे पंख असलेले अनिवार्य ओढ. तुमच्या इच्छापूर्तीची कल्पना करा. पूर्ण झाली असं अनुभवा. भीती, राग, द्वेष आणि अपयशाच्या विचारात जर तुम्ही गुंतून राहिला तर तुम्ही दुःखी व्हाल. लक्षात असू द्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुमचे जीवन तसेच असेल जसे तुमचे विचार असतील. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करणार आहेत हे तुम्ही लक्षात असू द्या. तुम्ही सुख, आनंद मुळीच विकत घेऊ शकत नाही. काही कोट्यावधी लोक सुखी आहेत तर काही दुःखी. ज्याच्याजवळ पुरेसा पैसा नाही असे बरेच लोक आहेत जे सुखी आहेत तर काही दुःखीसुद्धा. पैसा ही काही सुखाची मास्टरकी नाही. काही लोक आनंदी आहेत तर काही दुःखी आहेत. तुमच्या विचारात आणि भावनेत ते सुख आहे. स्वामी भक्तांनो, मनाच्या शांतता, जमिनीत फुलणारं पीक म्हणजे सुख. तुमच्या विचाररूपी नांगराला शांतीच्या, सुरक्षेच्या धाक्याला बांधा. मग तुमचं मन केवळ सुखाचीच निर्मिती करेल. तुमच्या सुखात कोणताच अडथळा नसतो. बाह्य वस्तू हे सुखाचे कारण ठरू शकत नाही. परिणाम आहे कारण नाही. तुमच्या अंतर्मनापासून सुखद सूचक चिन्ह मिळवा आणि सुख निवडा. सर्वात सुखी व्यक्ती तो आहे जे सर्वोत्तम व्यक्त करते. प्रत्येक व्यक्ती ईश्वराचा साम्राज्य तुमच्या हृदयात आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा भल्या पहाटे जागे होता तेव्हा आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा या दोन अवधीत कोणत्याही बाह्य गोष्टीच्या प्रभावाखाली येऊ नका. सर्व तुमचं शरीर, तुमचं मन ईश्वराचरणी समर्पित करा. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. हो, मृत्यूसमयी आपली जशी इच्छा असते तसा देह आपल्याला पुढील जन्म प्राप्त होते. पुढील जन्म मनुष्याचाच असू शकेल याची काहीच शाश्वती नसते. एकूण 84 लक्ष योनी आपण मृत्युमुखी असणाऱ्या आपल्या मनोवस्तूनुसार आपल्याला पुढील जन्म प्राप्त होतो. आपण जीवनभर जसे कार्य करतो त्यानुसार मृत्यूसमयी आपली विचारसरणी विकसित होत असते. आपली भावना जोपर्यंत भौतिक वातावरणाने प्रभावित होत असते तोपर्यंत आपण सत्व, रज आणि तंग या 3 गुणांनी युक्त असणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखाली कार्य करत असतो. हे 3 गुण पिवळा, लाल आणि निळा या 3 रंगाप्रमाणे असतं. आपण हे 3 रंग एकमेकांमध्ये मिसळून लक्षावधी प्रकारचे रंग निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे प्रकृतीचे 3 गुण परस्पराच्या मिश्रणाद्वारे अनेक प्रकारचे जीवन योनी निर्माण करते. विभिन्न योनीमधील जीवन मृत्यूचे चक्र संपुष्टात आणायचे असेल तर आणि भौतिक प्रकृतीच्या वातावरणापलीकडे जाऊन सुद्धा चेतनेच्या स्तरावर स्थिर झाले. स्वामी भक्तांनो, आपण वर्तमानात जगले पाहिजे.
वर्तमान जीवनामध्ये आपण सत्वगुणाचे अनुशीलन केलेले असेल तर आपल्याला उच्च स्तर करावर श्रेष्ठ प्रकारचा ध्येय प्राप्त होते आणि तिथे जीवनमान अतिशय उंच श्रेणीचे असते. आपण रजोगुण विकसित केल्यास आपल्याला वर्तमान ग्रहावर वर्तमान स्थितीतच राहावे लागते. मात्र अज्ञानाने आपण पाप करणे करीत राहिलो आणि निसर्ग नियम भंग करीत राहिलो तर आपले पशु जीवनामध्ये आता वृक्ष योनीमध्ये अधिपतन होते. त्यानुसार आपल्याला हळूहळू उत्क्रांती करत पुन्हा मानवी शरीर प्राप्त होते. यासाठी लक्षावधी वर्षाचा कालावधी लागतो. यास्तव मनुष्याने श्रेष्ठ दैवत्वानुसार जीवन व्यतीत केले पाहिजे. त्याने भगवंताशी असणारा आपला संबंध जाणून घेऊन त्यानुसार कर्म करीत जीवन व्यतीत केले पाहिजे. स्वामी भक्तांनो, कितीही केले तरी आपण भूतकाळ बदलू शकत नाही. त्यामुळे वर्तमानात तुम्ही जगा. वर्तमानात जर तुम्ही जगत असाल तर तुम्हाला आनंदी राहता येईल. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य हा मरेपर्यंत जगतो आणि जगत असताना त्याची जीवन नौका सुख दुःखाच्या लहरीवर हे तेवत असते. प्रत्येकजण हा सुख मिळवण्याचा आणि दुःख टाळण्याचा कसून प्रयत्न करत असतो. पण सामान्य माणसाचा अनुभव प्रयत्न करीत असतात. सुख जाते दूर, दुःख मात्र पदरात पडते. वास्तविक जर पाहिले तर सुख दुःखाला कारण आपले देतो आणि दुःख मिळाल्यास त्याची जबाबदारी तो कुणी दुसरा कोणावर ढकलतो. पापाचे फळ दुःख व पुण्यफळ सुख असे सुखदुःखाचे सरळ गणित आहे. पण माणसाच्या मर्यादित आयुष्यामुळे त्याच्या केलेल्या अमर्याद कर्माचा पाप पुण्याचा हिशोब त्याला त्याच आयुष्यात चुकवते करता येत नाही. म्हणून जसे आपण बी लावतो तसे झाड येत असते. आपण जे देतो तेच आपल्याला मिळत असते. कर्माचे फळ आपल्याला 50 वर्षानंतर का होईना प्राप्त होत असते. त्यासाठी आपल्याला देतो आणि दुःख मिळाल्यास त्याची जबाबदारी तो कुणी दुसरा कोणावर ढकलतो. पापाचे फळ दुःख आणि पुण्याचे फळ सुख असे दुःख सुखाचे सरळ गणित आहे. पण माणसाच्या मर्यादित आयुष्यामुळे त्याच्या केलेल्या अमर्याद कर्माचा पाप पुण्याचा हिशोब त्यालाच त्याच्या आयुष्यात चुकते करता येत नाही. म्हणून जसे आपण बी लावतो तसेच झाड येत असते. आपण जे देतो तेच आपल्याला मिळत असते. कर्माचे फळ आपल्याला 50 वर्षानंतर का होईना प्राप्त होत असते. त्यासाठी आपल्या कर्मावर लक्ष द्या. आजचा संदेश आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. हा संदेश आपल्या प्रियजनाला शेअर करा. स्वामीचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळणार. तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.